गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण BA भाग 3 या वर्गातील असणारा जो पेपर नंबर 7 आहे, भूगोलशास्त्र विचार आणि संकल्पना, या पेपरमधील असणारं पहिलं युनिट आपण चालू केलेलं होतं. पाठीमागच्या तासाला या पहिल्या युनिटमधील काही भाग आपण अभ्यासलेला होता. हा अभ्यास करीत असताना प्रामुख्यानं भौगोलिक संकल्पनांचा ऐतिहासिक आढावा अभ्यासत असताना आपण गेल्या तासाला काही शास्त्रज्ञ ग्रीक तत्ववेत्ते आपण अभ्यासले. आणि ग्रीक तत्ववेत्ते अभ्यासत असताना यामध्ये प्रामुख्यानं होमर, त्यानंतर अनिक्झिमेंड, हेकाटस, हेरोडोटस, अलेक्झांडर दी ग्रेट आणि इरॅटोस्थेनीस इत्यादी ग्रीक तत्ववेत्त्यांचा आपण विचार केला. त्या पिरियडच्या शेवटच्या उत्तरार्धामध्ये प्रामुख्यानं इरॅटोस्थेनीस या शास्त्रज्ञाचा आपण विचार करत होतो. इरॅटोस्थेनीस हा जो ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला, त्याचा कालखंड जो होता तो आपण पाहिले की इसवी सन पूर्व 3रं शतक त्यांचा आहे. आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये हा ग्रीक तत्ववेत्ता इरॅटोस्थेनीस जो होऊन गेला, याचं अतिशय मोठं योगदान भूविज्ञानामध्ये आहे. भूगोलाच्या शास्त्रीय अभ्यासाला सर्वप्रथम त्यांनी सुरुवात केली असं मानलं जातं. इरॅटोस्थेनीस हा अतिशय एक विद्वान शास्त्रज्ञ, एक ग्रीक तत्ववेत्ता, फिलॉसॉफर म्हणून त्याला ओळखलं जातं. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये भूविज्ञानाच्या अभ्यासामध्ये किंवा भूगोलशास्त्राच्या योगदानामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. पाठीमाग मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळी जर एखादा विद्वान शास्त्रज्ञ असेल, तत्ववेत्ता असेल, तर त्याला शेवटचं एक पद जे दिलं जायचं ते म्हणजे लायब्रियन त्याला केलं जायचं. आणि म्हणून इरॅटोस्थेनीस यांना एका ग्रीकमधल्या एका मोठ्या लायब्रियन म्हणून त्यांना नेमणूक झाली. ग्रंथपाल म्हणून नेमणूक झाल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचंड लिखाण त्यांनी केलं. त्यातील काही लिखाण आजही उपलब्ध आहे. उर्वरित लिखाण पूर्वीच्या काळामध्ये नाशसुद्धा पावलेला असेल असं मानलं जातं. भूविज्ञानाला किंवा भूगोलाला प्रामुख्यानं जॉग्राफी हा जो शब्द दिला तो इरॅटोस्थेनीस यांनी दिला. ग्रीक भाषेमध्ये जिओ म्हणजे अर्थ, जिओ मीन्स अर्थ अँड ग्राफी मीन्स डिस्क्रिप्शन, म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र. विज्ञान म्हणजे भूविज्ञान होय, भूगोलशास्त्र होय, अशी एक ढोबळमनानं व्याख्या आपण आज जे अभ्यासतो त्याचं जे खरं योगदान, श्रेय आहे ते म्हणजे इरॅटोस्थेनीस या शास्त्रज्ञाला दिलं जातं. पृथ्वीचा आकार कसा आहे, पृथ्वी वर्तुळाकार आहे हे सर्वप्रथम त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याचबरोबर ती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. सूर्य चंद्राला स्वतंत्र गती आहेत. त्याचबरोबर पृथ्वीचा परिघ मोजण्याचं खरं योगदान, श्रेय हे इरॅटोस्थेनीस यांना जातं. मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचा असणारा जो परिघ आहे हा 25,000 मैल आहे हे सर्वप्रथम त्यांनी सांगितलं. आणि ॲक्च्युली आज विज्ञानाच्या माध्यमातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपण पृथ्वीचा परिघ मोजला तर तो 24,860 मैल इतका भरतो. म्हणजे अगदी जवळपास 140 किलोमीटरचाच फरक हा त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये आहे. जवळपास 2300 वर्षापूर्वी केवळ अनुमान करून पृथ्वीचा परिघ मोजणं आणि आज विज्ञानाच्या माध्यमातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सॅटेलाईटच्या माध्यमातून पृथ्वीचा परिघ ज्यावेळी मोजला जातो यामध्ये फरक केवळ 140 किलोमीटर इतका येतो. यावरून आपल्याला इरॅटोस्थेनीस या ग्रीक तत्ववेत्त्याचं असणारी विद्वत्ता लक्षात येते. यानंतर जो आपण अभ्यास करणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रीकांचे गणिती भूगोल व प्राकृतिक भूगोलातील योगदान.
ग्रीक शास्त्रज्ञांचं असणारं गणिती भूगोलातील योगदान अभ्यासत असताना या स्क्रीनवरती तुम्ही ते पेज पाहू शकता की ग्रीकांचे गणिती भूगोलातील आणि प्राकृतिक भूगोलामध्ये काय योगदान आहे. भूगोलामध्ये गणिती भूगोल नावाची एक स्वतंत्र शाखा आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये आणि गणिती भूगोलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान ग्रीकांनी केलं. इसवी सन पूर्व 5वे ते इसवी सन पूर्व 2रे शतक हा ग्रीक संस्कृतीचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये प्रामुख्यानं अनेक ग्रीक विचारवंतांनी पृथ्वीचा आकार कसा आहे, पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे, पृथ्वीचा विस्तार किती आहे, पृथ्वीचे स्थान कुठे आहे इत्यादी संदर्भात विचार मांडलेले दिसून येतात. पृथ्वीवरील हवामान, मानवी वसाहती यांचाही अभ्यास प्रामुख्यानं ग्रीक शास्त्रज्ञांनी केला. पृथ्वीवरती असणारी अक्षवृत्त आणि रेखावृत्त मोजण्याची कला ही प्रामुख्यानं ग्रीकांची आहे. ग्रीकांचं असणारं सगळ्यात मोठं योगदान जर कुठलं असेल जर आपण पाहिलं तर पृथ्वीवरती असणारी जी ग्रिड्स आहेत किंवा ज्याला आपण वृत्त जाळी असं म्हणतो की उभ्या आणि आडव्या रेषा, तुम्ही जर पृथ्वीवरचा असणारा ग्लोब पाहिला की आपल्या जिओग्राफी डिपार्टमेंटला किंवा प्राचार्यांच्या केबिनमध्ये टेबलवरती किंवा काही डॉक्टरकडे तुम्ही गेला किंवा काही अधिकाऱ्यांच्या टेबलवरती एक पृथ्वी गोल आपल्याला पाहायला मिळतो. आणि या पृथ्वी गोल जर बारीक निरीक्षण केलं तर त्यावरती उभ्या आणि आडव्या लाईन्स आपल्याला दिसतात. तीच अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आहेत. उभ्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण रेखावृत्त म्हणतो आणि आडव्या लाईन्स ज्या आहेत त्यांना अक्षरवृत्त असं आपण म्हणतो. आणि अक्षरवृत्त आणि रेखावृत्त या माध्यमातून पृथ्वीवरचं असणारं निश्चित स्थान सांगण्याचं, मोजण्याचं काम, योगदान हे ग्रीक तत्त्ववेत्त्यांचं आहे. त्याचबरोबर मी आता तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवरती असणारं हवामान, हवामानाचे असणारे प्रकार, पृथ्वीवरती असणाऱ्या मानवी वसाहती यांचासुद्धा अभ्यास हा ग्रीक शास्त्रज्ञांनी केला. थेल्स हे जे शास्त्रज्ञ आहेत, या थेल्स ग्रीक तत्त्ववेत्त्याला गणिती भूगोलाचा जनक म्हणून ओळखलं जातं. थेल्सने पृथ्वीचा वक्राकार शोधला. पृथ्वी वक्र आहे किंवा पृथ्वीचा असणारा गोलाकार जो भाग आहे, वक्राकार जो भाग आहे, हा पाहण्याचं किंवा सर्वप्रथम सांगण्याचं काम हे थेल्स या ग्रीक गणित तज्ज्ञाने केलं. अतिशय त्याचबरोबर अरिस्टॉटलने सर्वप्रथम पृथ्वीचा वक्राकार जाणला. ग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणारी पृथ्वीची छाया ही गोलाकार असते. त्यावरून पृथ्वी वक्राकार असल्याचे सर्व वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे गुरुत्वाकर्षणाने ओढल्या जातात. पृथ्वीच्या परिघाचे मोजमाप ग्रीकांनी केलं. ग्रीकांच्या मते पृथ्वी सर्व बाजूनी पाण्याने वेढलेली आहे असे मानले. पृथ्वीवर एकाआड एक खंडे व महासागर अशी रचना असते. अशा प्रकारचा विचार हा सर्वप्रथम ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी मांडला. इरातोस्थेनीसनी भूमध्य सागराला अनुसरून जग 2 विभागात विभागले गेले आहे असे सांगितले गेले. हा असणारा अभ्यास किंवा हा असणारा जो विचार आहे हा पूर्णपणे अनुमानावरती आधारित होता. पृथ्वीवरती असणारी भौगोलिक परिस्थिती कशी आहे, पृथ्वीची ठेवण, पृथ्वीची रचना कशी आहे इत्यंभूत माहिती ही ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी संपूर्ण जगाला सर्वप्रथम दिली. आणि म्हणून गणिती भूगोलामध्ये असणारं योगदान ग्रीकांचं हे वाखाणण्याजोगं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. या पुढचा जो पॉईंट आहे तुम्ही पहा स्क्रीनवरती की पृथ्वी प्राकृतिक भूगोल. भूगोलाच्या प्रामुख्यानं 2 शाखा आहेत. एक म्हणजे मानवी भूगोल आणि दुसरी प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल कशाला म्हणतो तर पूर्णपणे असणारी नैसर्गिक स्थितीचा अभ्यास करणारं जे विज्ञान आहे, शास्त्र आहे त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हणतात. फिजिकल जिओग्राफी असं आपण त्याला म्हणतो. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान हे ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी दिलं. प्राकृतिक भूगोलाला ग्रीकांनी मूलभूत कार्य केलं आणि याचा अभ्यास करत असताना ग्रीक देशांची प्राकृतिक रचना अतिशय वैविध्यपूर्ण आहे. ग्रीक हा छोटासा देश आहे आणि त्या ठिकाणी प्राकृतिक रचनेने विविधतेने नटलेल्या या देशामध्ये अनेक पर्वतीय श्रेण्या आहेत. वर्षातील काही काळ त्यांचा बराचसा भाग हा बर्फाच्छादित असतो. ग्रीक देशामध्ये उन्हाळ्यामध्ये नद्या दुथडी भरून वाहतात. त्या शीघ्र प्रवाही असतात. ग्रीसचं असणारं हवामान हिवाळ्यामध्ये आर्द्र आणि उन्हाळ्यात कोरडं असतं.
ग्रीकचा काही भाग चुनखडीयुक्त आहे. तेथे भूकंप होतात. भूकंपाने तेथील हेलिस व बुरा ही नगरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा प्रकारचा एक वैविध्यपूर्ण असणारा जो ग्रीक देश आहे, या ग्रीक देशातील अनेक शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी असणाऱ्या प्राकृतिक रचनेचं विवेचन, तिथं असणारे रचना, तिथं असणारं नैसर्गिक परिस्थिती यांचा अभ्यास, यांचा विचार, त्याचं असणारं वर्गीकरण, विश्लेषण आणि वर्णन हे प्रामुख्यानं ग्रीक लोकांनी केलं. आणि म्हणून प्राकृतिक भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान या ग्रीक लोकांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ग्रीक साहित्यात वरील सर्व भौगोलिक घटकांचा वारंवार उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो. त्रिभुज प्रदेशाच्या निर्मितीची प्रक्रिया अरिस्टॉटलने नमूद केली आहे. ॲझॉव समुद्राला मिळणाऱ्या नद्यामुळे हा समुद्र उथळ होईल अशी शक्यता ग्रीकांना वाटत होती. नाईलने आणलेल्या गाळामुळे तिचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे, ही कल्पना सर्वप्रथम ग्रीक लोकांनी मांडली. केवळ नद्या वाहतात, नदी वाहनं म्हणजे एक पाण्याचा प्रवाह असतो, अशा प्रकारचा एक विचार किंवा दृष्टी ही आपलीसुद्धा काही प्रमाणात असते. परंतु 2 ते 2,500 वर्षापूर्वी ग्रीक शास्त्रज्ञांनी, ग्रीक तत्त्ववेत्यांनी, ग्रीक फिलॉसॉफरनी नद्या वाहत असताना त्या गाळ वाहून आणतात आणि वाहून आणलेला गाळ हा त्या सखल प्रदेशात साठवतात आणि त्या ठिकाणी एक त्रिभुज प्रदेश तयार होतो. अशा प्रकारचा विचार हा त्या काळामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. प्लेटो नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, त्याने ग्रीसमधील खडकाळ क्षेत्राचा अभ्यास करून एकेकाळी हा भाग जंगलव्याप्त असावा असे मांडले होते. त्याचबरोबर सागर किनाऱ्यावरील वास्तव्यामुळे ग्रीकांना समुद्राबद्दल चांगली माहिती होती. सागराची क्षारता किती आहे, कशी असते, सागराला भरती कधी येते, सागराला ओहोटी कधी येते, या संदर्भात पेसोडोनियस या शास्त्रज्ञाने दी ओशन या सागरशास्त्रावरील पहिला ग्रंथ लिहिला. आणि आजसुद्धा असं मानलं जातं की जगातील समुद्रावरती, सागरावरती लिहिलेला सगळ्यात प्राचीन आणि एकमेव त्या काळातील असणारा जो ग्रंथ आहे, तो मी आत्ता तुम्हाला सांगितले की ओशन नाव आहे त्याचं, ओशन. आणि ओशन हा जो ग्रंथ आहे हा कुणी लिहिला तर पेसोडोनियस या शास्त्रज्ञांनी तो सर्वप्रथम लिहिला. आणि म्हणून त्या काळीसुद्धा समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटी यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास या पुस्तकामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर चंद्राच्या असणाऱ्या कला, चंद्राची असणारी स्थिती, पौर्णिमा आणि अमावस्या, विशिष्ट दिवशी येणारं समुद्राला उधाण, एकूणच भरती ओहोटी यांचा अभ्यास त्यांनी केला. आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पाण्याला भरती येते किंवा ओहोटी येते आणि त्यामुळं समुद्र काही काळ वर असतो, काही काळ खाली म्हणजे ओहोटी असते, हे ग्रीक शास्त्रज्ञांनी त्या काळामध्ये सांगितलं. अशा प्रकारे अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान ग्रीकांनी गणिती भूगोल आणि प्राकृतिक भूगोल यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. या पुढचा असणारा जो भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत. ठीक आहे, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. थँक्यू.